तुझ्या 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 रूपाचं चांदन. मला जाऊ द्या, मला जाऊ द्या. शेठ दत्ता दत्ता साहेब वाचवा मला. हा ना दत्ता सोडू नका. बघे दत्ताभाऊ भाऊ सोडू नको. ऐक माझं, मी काय बोलतो. थांब 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 दत्ताभाऊ थांब. वेळेत नसता आला तर माझं आभार प्रदर्शन नंतर त्या आधी रंगाचं बघ चेहरा बघ तुझा. आतमध्ये थांब. जा जा जा. माझ्या घरात घुसतो. हा माझ्या घरात घुसतो. माझ्या घरात माझ्या आईवर बंदूक ताणतोस. दत्ता एकच सांगतो आणि एकदाच सांगतो. दत्ता तुम्ही व्हा पुढे. मी नक्षत्राला घेऊन येतो. हा तुम्ही व्हा पुढे. नाही शंकर्या, ती पोरगी माझी जबाबदारी आहे. माझ्या डोळ्या देखत मी तिला इथनं घेऊन जाणार आहे. तू याला घेऊन जा. दत्ताभाऊंना नक्षत्रात खऱ्या रूपात दिसली तर गडबड व्हायची. नक्षत्रा नक्षत्रा चल घरला जायचंय. नाही. नका घाबरू. ये बाय. त्यांची विल्हेवाट लावली. नाही दत्ता साहेब मी नाही येणार. मला मला भीती वाटते. हा ग पार मारून मारून बेशुद्ध पाडलंय त्यास. त्यातलं एक बी तुझ्या वाटेला येणार नाही आता. चल. दत्ता एकच सांगतो आणि एकदाच सांगतो. बाहेर ये. साहेब पाया नका पडूस. मी जर आज तिथे वेळेवर आला नसता तर कदाचित त्याने त्या माणसाला सोलवटणारे होत दत्ता. ते बी तुझ्या मोर. समद्यांच्या समोर आणि भर वस्तीत.
शेट लय उडते ती म्हातारी, तिच्या समध्या गोवऱ्या मशनातच घालतो. तुम्ही फक्त हुकूम सोडा, समध्या पाटलासनी कापून देवीला अभिषेक चढवू आपण. आधी त्या दत्ताचा काटा काढायचा, मग त्या महेश्वरीचा. ईश्वरीची समधी ताकद या दत्तामध्ये आहे. एकदा का त्याचा विषय येड की मग पाटील खानदान येड. अहो शेठ तुम्ही बोला की, आत्ता समध्या पोरासनी घेऊन जातो, दत्ताला बी सपिवतो. ए मी काय मूर्ख आहे का शांत बसायला? हा, दत्ताला जर मारायचं असल त्याच्या पोटात शिरावं लागल. याला फक्त एक माणूस पाहिजे जो दत्ताच्या घरात घुसून त्याला संपवल. म्या करीन हे काम. ज्योती, या दत्ताला मारणं इतकं सोपं नाही. घर पाहिलं नव त्याचं? हा, मला एक संधी तर देऊन बघा. मागल्या येड्याला दिली होती ना संधी. काय झालं? चोरीच्या नावाखाली बाहेर काढली तुला. अहो भवानी साहेब, या येला तयारीनिशी जाईन आणि काम पूर्ण करूनच ये. आईची घेऊन सांगते साहेब, या येला तुम्हाला तक्रारीचं एक बी संधी देणार नाही. फक्त तुम्हाला माझी एक मदत करावी लागेल. असली मदत? दत्त भाऊची चिता जळत असेल तर नक्षत्राची बी चित्ता जळली पाहिजे. लई इच्छा आहे. स्वप्न बघू नको उगा. शेठ, शेठ तो माणूस गावला, नक्षत्राला घेऊन जाणारा तो माणूस गावला. कोण आहे त्यो? येऊच होता आरामखोर. चले नाकरगड. रगड नाक नाही तर आई साहेब, येणच त्या माणसाला पाठवला होता. आणि याच्याच इशाऱ्यावर नक्षत्राला गायब करून त्याच्यावर हात टाकण्याचा प्रयत्न केला. चले माफी माग. आमच्या आई साहेबांना जेव नडल, दत्ता त्याला उभा आडवा तिरका तोडल. बोरा डोळं वर करून बघायचं नाही तिकडं, मोरवायचं आणि माफी मागायची. नाही मागणार माफी, नाही मागणार. कारण हिला विकत घेतलंय मी. ठेवलंय मी हिला. आपण नाही माफी मागणार हिची.
अरे बाप, हे तर लईच वाढीव प्रकरण झाले की. यो पोस्टर कडे बोट दाखवतोय खरा, पण तिकडं तर 2 फोटो आहेत. नक्की बोलतोय कोणाबद्दल? ए सोबत आवर, ताई साहेबांबद्दल बोलतोय तू. अरे हाट आपल्याला नाही फरक पडत. पैसे दिले तिला आपण विकत घ्यायला. ही फालतू आहे, ही सगळ्यांना फसवते. विकत घेतले मी हिला, उकडा उमगलाय. याच्या तर आज याला हितच काढणार. माझ्या आईला जेवण नाडला जाताना त्याला उबाडवा, तिरका तोडला तोडला. आपल्या आईसाहेबांसंग बोलतोय याचं भान ठेवायला पाहिजे होतं. वर्ष गेली 10 वर्ष पाटील वस्तीत रक्ताचा थेंबी सांडून दिला नव्हता आम्ही. आज या भवानीपायी आमच्या पाटील वस्तीतलं वातावरणच नाचलंय. आढळण्याचा गेला गाडा आणि वाटेवरची शेतकाडा म्हणायची वेळ आली. इन्स्पेक्टर, काय बी झालं तरी भवानीवर कारवाई व्हायलाच पाहिजे बघा. कारवाई तर होणार आणि कडकडीत होणार. त्याआधी जरा कडकडीत चहा भेटला असता तर काय घसा चांगला शेकला असता. नाहीये का? हरकत नाही. ते काय सांगलीत पाहुणचार चांगला असतो म्हणून मी फक्त म्हटलं. नाव नाव कोणाला विचारतोय रे? अहो, जो मेला आहे त्याचं नाव विचारतोय. माहित नाही. माहित नाही? नाव जरा वेगळंच आहे. माहित नाही. तरी पण मारलं त्याला.